आनंदी 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 बघ रे बघ बघ जरा जरा माझं हळू अरे आरामात उघडेल दार आनंदी. हे बाय माझे नाही यार रमाताई असं नाही मी यांच्याशी पुन्हा खोटं नाही बोलणार आहे नको नाही नाही तुला हे करावं लागेल. मी जे कार्य पूर्ण करण्यासाठी इथे आले ना त्यासाठी तुला हे सगळं करायला लागेल. तू प्लीज बाहेर कोणालाही हे सगळं सांगू नकोस. हा कार्य कसलं कार्य रमाताई आणि थांबा थांबा बाहेर कोणाला म्हणजे इथे कोणी थांबलंय कोण आहे नाही ना उघडत मला आता भीती वाटायला लागली. मला पण भीती वाटते ना राघवा. आनंदी 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 अरे हळू हळू. आनंदी आनंदी कशी आहेस तू पुरी. आनंदी आनंदी काय झालं बाळा तुला? मला 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 सांग आईला सांग आईला काय झालं राजा. आई बाबा आई मला आनंदीशी एकट्यात बोलायचं तुम्ही बाहेर जा. मला पण विचारायचं. अरे पण ती कशी आहे बघ. ऐका मी विचारतो तिला मी येऊन सांगतो तुम्हाला. पण बघा आम्हाला कळू दे बाबा. काळजी वाटते. कुठे होतीस तू मलाही नाही सांगितलंस. अचानक गायब झाली होतीस तू. म्हणजे काय अवस्था झाली होती कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. आनंदी ही जी काही वेळ आपल्यावर आलेली आहे मी समजू शकतो पण प्लीज असं नको वागूस प्लीज. कुठे गेली होतीस तू. बाप्पाचं विसर्जन करायला गेले होते. तो माझ्या समोर राहिला ना तर सतत बाळाचा विचार येत राहील. तो नकोय माझ्या जवळ मला. आनंदी चिडलाय तो माझ्यावर खूप. मी पण चिडली आहे त्याच्यावर. मला नकोय तो माझ्याजवळ. असं नाही बोलायचं. ऐक ऐक मला माहितीये देवावर तुझी किती श्रद्धा आहे ते. नको असं मनात काही आणू. आपल्या आयुष्यामध्ये हे जे काय आता आपण अनुभवतोय ना ह्याच्यामध्ये कुणाची चूक नाहीये. हे बघ ही श्रद्धा आहे ना हीच ते तुला कायम बळ देत आली आहे ना. तुला त्रास होतोय त्यामागे दुसरं काही कारण आहे का. आनंदी बोल माझ्याशी. मला सांग. तू काही माझ्यासोबत शेअर करू शकतेस. हे बघ आपण एकमेकांसाठीच आहोत ना. हो ना. हे बघा बाबा उद्घाटनाच्या दिवशी आनंदीला जो त्रास झाला होता ना त्याचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झालाय. म्हणजे आता मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना खूप सारे प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो पण रिक्वेस्ट आहे की आनंदीला जाऊन कोणी काही प्रश्न विचारू नका प्लीज. राघव फिरून फिरून आम्हा सगळ्यांचा एकच प्रश्न आहे. माझ्या लेकीला नेमकं काय झालंय. बाबा ते झालंय असं की तिला खूप सिव्हिअर पेन झालं होतं ना. पोट दुखत होतं तिचं प्रचंड. आणि आता त्याचा बाळ होण्यावर काही परिणाम होणार आहे का अशी भीती तिच्या मनात आहे. असं म्हणाले का डॉक्टर. नाही डॉक्टर एवढंच म्हणाले की काळजी घ्या आणि बाळाबद्दल काही निर्णय घेताना तुम्ही विचार करा. आता ह्यामुळे आनंदीला खूप टेन्शन आलंय. ह्याचं टेन्शन घेतलंय का तिनं. देवा का रे असं करतोस. पोरीला आई व्हायचंय रे. लागलं असेल तिच्या मनाला. मी बोलते तिच्याशी. थांब थांब थांब. हे बघा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्लीज आनंदी समोर बाळाचा काही विषय काढू नका.
आनंदी, डॉक्टरांनी तुला सांगितलं की तुला प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी आहेत, म्हणून तू आपल्या बाप्पावरती राग धरलास. धीर नको सोडूस. मी आहे ना तुझ्या बरोबर. आपल्या बाप्पाला त्याचं स्थान दे. बाप्पा, रमाताईंच्या रूपाने माझ्या आशा आकांक्षा परत आल्यात बघ. आता माझी तुझ्याकडे एकच मागणी आहे, आणि ती तुला चांगलीच माहिती आहे. माझ्या पदरी बाळ दे बाप्पा, माझी कूस उजवू दे. चित्रगुप्तांना प्रॉमिस देऊन मी इथे आलीये खरी, पण इथलं सगळं नीट करणं खूप अवघड आहे. बाप्पा, हे सगळं करताना ना मला तुझी मदत हवी आहे. आनंदीच्या चेहऱ्यावर मला पुन्हा तोच आनंद अनुभवायचा आहे जो माझ्या चिंगीला सांभाळताना, तिला गोंजारताना तिच्या चेहऱ्यावर दिसायचा. आनंदी, बस इकडे. लगेच कामाला झोपलीस? हा, बरं वाटतंय का? बरं वाटतंय. पण तरी सुद्धा आराम करायचास ना? आराम केला तर सतत तेच डोक्यात विचार येतात. काम केलं तर बरं वाटतं मला. कामात मन रमतंय माझं. आणि मी नाही करणार तर कोण करणार माझं काम? बरं, तुम्हाला डबा द्यायचा? ऐक, बस. डबा द्यायची काही गरज नाही. ऑफिस आपल्या घराजवळच आहे. हा, मी जेवणाच्या वेळेला घरी येऊ शकतो. आणि तसं पण माझ्यासोबत बाबा पण असणार आहेत. त्यांचा पण डबा बनवून देणारच. किती त्रास करून घेणारच तू? मला नाही होते त्रास. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. त्याचं काय? तुझ्यामुळे कोणालाही त्रास होत नाही आनंदी. उलट तूच आतल्या आत काय सहन करतेस हे कळ. चहा तयार आहे. चहासाठी थँक्यू. खरं तर नेहमी मला कॉफी बनवून देणारी तू आज चहा बनवून दिलास. तुझ्या लक्षातही नाही आलं. म्हणजेच तुझ्या मनात काय कोलाहल आहे, किती घुसमट होते ते कळतंय. सॉरी, मी कॉफी बनवून देते, लगेच देते. काही हरकत नाही. चहा छान झालाय. खरंच छान झालाय. बरं ऐक, तुला काम करून मन रमत असेल तर कर. पण जरा जरी थकल्यासारखं वाटलं, त्रास होत असेल, काम थांबव आणि आराम कर. मी ऑफिसला असेल, काही लागलं तर मला फोन कर. मी तयार होतो. बाबा तुम्ही? अरे राघव, अरे किती हा उशीर? हा, मी वेळेत आहे. तुम्ही खूप लवकर आलेला आहात. अरे थट्टा केली रे. हा, ये ये. हा, नाही, मी काय म्हणतो ऐका ना, नका एवढ्या लवकर येत जाऊ. तुमची औषधं घ्यायची असतात. मग आणि परत तुम्ही घाई करत असणार, तिथे मग आईंची धावपळ होत असणार. असं नका करू. मी करेन ना काम. तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं येत जा. नाही 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 राघव, अरे मला लवकर आलंच पाहिजे. नाही म्हणजे तू वकील आहेस रे, पण ऑफिसमधली साफसफाई, इथल्या वस्तू नीट ठेवणं, प्रत्येक गोष्ट जागेवर आहे की नाही बघणं, लोकांना सकाळच्या चहा कॉफी वेळेवर मिळतो की नाही बघणं, हे सगळं माझं काम आहे. आणि मालतीची कटकट ऐकण्यापेक्षा इथे येऊन काम केलेलं बरं ना. अरे ये ये राघव, चहा घे. नाही, मला नको. माझा झालाय. बरं ठीक आहे, दे मला. हे बघ, मी तुझा फोन नंबर घेऊन ठेवलाय. हा, फोन केल्यावर फोन उचल आणि चहा घेऊन ये. हो,
पण तुझ्याकडे असलेला चहा उकळून आणायचा नाही, फोन केल्यावर नवीन चहा करायचा आणि तो घेऊन यायचा. हं? आणि हो, याचे पैसे लिहून ठेव. सगळे पैसे मी तुला एकत्रच देईन. हं? चालेल. ठीक आहे, येतो. बाबा अहो या स्टॅम्प मध्ये स्पेल मिस्टेक आहे, ते रिपेअर करून घ्या ना. ठीक आहे, ते मी नीट करून आणतो. हां बरं, दुसरी गोष्ट, तुझ्या टेबलवर चहावाल्याचा नंबर ठेवलाय. तुला किंवा क्लायंटला चहाची गरज लागली त्याला फोन करून कळव. हां, आणि चहा मागव. काल एक क्लायंट येऊन गेला, आता पुढचा क्लायंट कधी येतोय कोणास ठाऊक. थांबवा. काय आनंदी, तव्यावरती काहीच नाहीये. भाजलं ना आता? नाही रमते तुझं मन स्वयंपाकात, मग कशाला करायला जायचा? काय करू रमाते, काल पण ह्यांनी खिचडी मागवली बाहेरूनच. हे बघा, म्हणजे कोणी काही बोलत नसलं ना तरी माझ्या लक्षात येतंय ना, माझ्यामुळे घरच्यांची गैरसोय होती. मग मी कशासाठी आहे? हे काय केलं तुम्ही? हे पण असे रमाते, अहो हे कसं जमतं तुम्हाला? ये तो कुछ नहीं है, आगे आगे देखो होता है क्या. आनंदी, आता स्वयंपाक झालाय ना, मग आपण जाऊया फिरायला. फिरायला? हा, पावसा पाण्याचं कुठे जायचं फिरायला? इथे डबक्यात नाही ग, काश्मीरला. काय? हा. हा, लवकर आलीस आज? हो, आज आमची बस लवकर आली. भूक लागली असेल ना, दूध आणू? नको आई, आता नको. मी माझ्या रूम मध्ये जाऊन थोडा वेळ खेळते. आधी काहीतरी खाऊन घे मग खेळ. नाही आई, मी आता रूम मध्ये जाऊन खेळते. ठीक आहे. आई, ए, आता ही तासभर तरी काही बाहेर येत नाही. तुला तासभर काही काम नाही. चल आपण निघूया. कुठे? ते काय, काश्मीरला. खिप्पाय माझे काही बोलता तुम्ही खरंच. चल ना, चल बरं, चल 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 चल, ये काश्मीरला जायचं. बाबा तुम्ही घरी जा, आराम करा, जा. अरे कसला आराम, आरामच तर चाललाय आपला. कंटाळलात ना, मी आहे ते, जा तुम्ही घरी जा. कंटाळा नाही रे, टेन्शन आलंय मला. राघव, आपण एवढं ऑफिस उघडलं, हं, मोक्याच्या ठिकाणी जागा घेतली, पण अजून एकही क्लायंट नाही. अरे खाली लावलेला हार सुद्धा सुकत आला रे, पण अजून एक माणूस येत नाहीये. राघव, आपण लावलेला बोर्ड कोणाला दिसत नाही असं होतंय का? राघव, तू एक काम कर, तुझ्या जुन्या ऑफिसमध्ये फोन कर आणि त्यांना सांग की मी ऑफिस उघडलंय म्हणून, आणि त्यांना सांग सगळ्यांना कळव म्हणून. म्हणजे ते ज्या केस घेणार नाहीत ना त्या आपल्याकडे येतील. म्हणजे काय आहे, दिवसाला 3-4 तरी केस आल्या पाहिजेत रे. बाबा आपण किराणा मालाचं दुकान नाही उघडलंय, वकिलाची फर्म उघडली. वेळ लागणार, असं पटकन 3-4 केसेस नसतात येत. कधी कधी एखादी केस आपल्याकडे आली पण ती कोर्टात जाण्या अगोदर बाहेरच्या बाहेर सेटलमेंट होते. कधी कधी एखाद्या केसला वर्षभर तरी लागतो, ती कोर्टात सुरूच राहते. कधी कधी 4-5 केसेस एकत्रित येतात, पण कधी कधी वेळ लागतो. क्लायंट्स असे लगेच येत नाहीत, आपल्याला सुद्धा पेशन्स ठेवावे लागणार आहेत. पेशन्स ठेवायचे, वाट बघायची, पण आपण काही करायचं नाही. राघव, तू का नाही रे एखादी केस घेऊन येत?
असं जर का करायचं असतं मग ऑफिस कशाला ओपन केलं असतं. मी सुद्धा कोर्टाच्या बाहेर बसलो असतो आणि एखादा हतबल माणूस दिसला असता ज्याच्याकडे वकील नाहीये, त्याला म्हटलं असतं चल मी लढतो तुझी केस, घेऊन आलो असतो. करू तसं? नाही रघु, म्हणजे मी तसं म्हणत नाहीये रे, पण आपल्याकडे क्लायंट येत नाहीत त्याचं काय? नाही म्हणजे तू एवढा मोठा वकील आहेस तरी कुणी कसं काय येत नाहीये? येईल येईल. बाबा खूप कंटाळला, तुम्ही घरी जा. मी म्हणालो का कंटाळलो म्हणून ते नाही, मी इथेच राहणार. जरा उलट फिरव रे, डोकं घर करायला लागलं, चक्कर सारखं. ऍडव्होकेट राघव कर्णिक. हो या या या. पाणी दे ना. नाही हो, बरं झालं तुम्हीच सापडलात. आता कशी आहे तुमच्या बायकोची तब्येत? बरी आहे का? हा, तुम्ही परत? तुमच्याकडनं निघाले, 4-5 वकिलांना भेटले. अहो पण कोणाला माझी केसच ऐकायची नाही. सगळ्यांना स्वतःचं म्हणणं, स्वतःचा फायदा तोच महत्वाचा. मग म्हटलं त्यापेक्षा तुम्हीच बरे. तुम्हाला सगळं सविस्तर रस्त्यात समजवते. चला. चला म्हणजे कुठे चला? अहो जातोय ना आपण माझ्या तारखेसाठी. केस घेताय ना माझी? हा मॅडम, मी घेतो तुमची केस, पण अजून फी संदर्भात आपलं काही बोलणं झालेलंच नाहीये. अहो तुम्ही म्हणाल ती फी द्यायला मी तयार आहे. तुमच्यासारखा वकील मला मिळतोय यातच मी खुश आहे. चहा घेणार? नाही नको, संध्याकाळी निघूया आपण. उद्या सकाळी 10च्या कोर्टात पोचायचंय. पण डिटेल्स मी पाठवते सगळे तुम्हाला. हा, पण PDF फाईल्स पाठवा आणि जितके ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही मला मेल करा. हो चालेल. हा, मेल ID तुम्हाला. थांबा, ठीक आहे. हे वकील साहेबांचं कार्ड आहे, याच्यावर फोन नंबर आणि ईमेल ऍड्रेस आहे. सगळं पाठवा. हो चालेल, येते मी. थँक्यू. नाही चहा घेऊन गेला असतात तर. अहो नको हो सध्या, परत कधीतरी घेऊया. थँक्यू. बरं चालेल, ठीक आहे. बघितलं बाबा, वाटेल तेवढी फीस द्यायला तयार आहे. बाबा एक गोष्ट मला सांगायची आहे. इतके वर्ष मी खूप प्रामाणिकपणे वकिली केली, पण आता ज्या काही आपल्याकडे केसेस येतील, खूप सारा पैसा घेऊन सुद्धा काही क्लायंट्स येतील, पण माझ्यासाठी माझी फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे ती माझी आनंदी आणि माझं कुटुंब. सॉरी राघव, नाही मी जरा जास्तच घाई करतो असं मला वाटतंय. पण काय ना, या फर्मकडे मी एक बिझनेस म्हणून बघतोय. मी विसरलोच की हा एक पेशा आहे आणि प्रत्येक बिझनेस हा एकसारखा नसतो. नाही म्हणजे तू तुझ्याप्रमाणे काम कर, पण काम सुरू राहिलं पाहिजे याकडे मात्र माझं लक्ष असणार आहे. ते सुरूच राहणार, काळजी करू नका. पण जेव्हा जेव्हा आनंदीला माझी गरज असेल, मी आनंदी सोबतच असणार आहे. काश्मीरला जायचं म्हणताय, मग खोलीत कशाला घेऊन आलात मला? कपाट उघड. कशाला? उघड म्हणते ना. पाय माझ्या रमाताई, तुम्ही पण ना खरंच. हा, स्वेटर काढ. स्वेटर? शाल काढ. कपाट बंद कर. स्वेटर घाल. शाल घे. काय करताय तुम्ही? बिलकुल बोलायचं नाही. आता आपण काश्मीरला जाणार, खूप मज्जा येणार. मी काय म्हणते रमाताई, आपण घरीच थांबूया का? नाही, तिथे मस्तपैकी गुलाबी थंडी असते. तू तुझं सगळं दुःख विसरून जाशील. तिथे लाल लाल सफरचंद असतात, बोटी असतात. आपण तिथे बोटिंग पण करू शकतो. आणि आनंदी, बर्फ असतो तिथे. एकमेकांच्या अंगावरती आपण बर्फ मारूया. म्हणजे तुम्ही असं बोलताना जसं काश्मीर इथेच आहे. हो, जादू जादू येते ना मला. चल स्वेटर घाल. नाही हो, नको नको. स्वेटर घाल म्हणते ना. खरंच नको रमाताई. काय हे काय? ई, ती ओढणी कशी दिसते? ओढणी काढ. आता शाल घे. अहो कशाला, काय करताय तुम्ही? शाल घे. नाही, अहो थांबा, घेते. काय करायला सांगताय तुम्ही?
चला बरं पटकन चला 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 हा. चला चला काय जादू आहे. ये! हे बघा आमचं काश्मीरचं वाळवंट. पण म्हणजे रमत आहे स्वेटर बघा स्वेटर बदललं माझं. तू स्वेटरचं काय घेऊन बसलीस? अख्खं ठिकाणच बदललंय.